भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत 12,65,000 रुपये किमतीची एमडी पावडर जप्त केली आहे। आरोपीकडून 63.210 ग्रॅम एमडी पावडर, रोख रक्कम व अन्य साहित्य असा एकूण 13,47,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक सुट्टीवर असताना प्रभारी अधिकाऱ्यांनी पहिल्याच कारवाईत मोठा मुद्देमाल जप्त केल्याने जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले आहे। दरम्यान भंडारा जिल्ह्यात एमडी ड्रग्सची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा मुद्दा काही दिवसापूर्वी खासदारांनी उपस्थित केला होता। आता झालेल्या या कारवाईमुळे त्या आरोपांवर शिक्कामोर्तब होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे। या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये विविध नागरिक त्याचप्रमाणे आपले पत्रकार बांधवाकडून वेळोवेळी NDPS ची विक्री होत आहे। गांजा विक्री असेल किंवा इतर जे आहे तत्सम पदार्थ विक्री करत आहेत असे वारंवार ती जी आहे माहिती देण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने भंडारा स्थानिक गुन्हे शाखा चे अधिकारी कर्मचारी त्यावरती काम करत होते आणि काल 7 मे 2026 रोजी पोलीस निरीक्षक भालेराव त्याचप्रमाणे API पुंजरवाड यांना मिळालेल्या माहितीवरून तात्काळ जे आहे त्या ठिकाणी घटनास्थळी भेट देऊन त्या ठिकाणी झडती घेतली असता त्यामध्ये कपिल गंगाधर खोब्रागडे राहणार नंदनवन नागपूर हा आरोपी जे आहे त्याची झडती घेतली तर त्या ठिकाणी त्याला त्याच्याजवळ 63.210 ग्रॅम MD सदृश पावडर मिळाली आणि त्याच्याजवळ झडतीमध्ये 79,960 रुपये असा एकूण कॅश आणि जी MD सदृश जी पावडर आहे असा एकूण मुद्देमाल 13,47,260 असा किमतीचा मुद्देमाल त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये त्या कपिल खोब्रागडे या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंजरवाड स्थानिक गुन्हे शाखा हे करत आहेत।